आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। भिवंडीमध्ये 107 ग्राहकांना झालेल्या विषबाधेनंतर संबंधित शोरमा दुकानावरती तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। महापौर नारायण चौधरी यांच्या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने शोरमा दुकानावरती कारवाई केली। नवी मुंबईमध्ये अपेक्ष नगरसेवक भरत भोईर यांचं पद रद्द करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली। शिवसेनेनं भरत भोईर यांच्या तिसऱ्या अपत्यावरती आक्षेप घेतला होता। नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रताप सरनाईकांसोबत झालेल्या चर्चेमध्ये प्रशासनानं मूळ विषयाला बगल दिल्याचा आरोप उदय अमोलकरांनी केलेला आहे। पनवेल तालुक्यातील बेकायदेशीर डान्स बार विरोधामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। महिनाभर सरकारनं डान्स बारवरती बंदी कायद्याची अंमलबजावणी न केल्यानं मनसेनं 19 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला। कराडचे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सहकार पॅनलची प्रचाराची सांगता रेठरे बुद्रुक इथं सभेनं झाली। कृष्णा कारखाना राज्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना करण्याची घोषणा यावेळी आमदार अतुल भोसले, डॉक्टर सुरेश भोसले यांनी केली आहे। आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून 5500 विशेष एसटी बसेस पंढरपूरकडे सोडण्यात येत आहेत। ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना 50% सवलत कायम असणार आहे। वारी सेवेमध्ये कार्यरत असलेल्या 13,000 कर्मचाऱ्यांसाठीची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केलेली आहे। भिवंडीमध्ये दर बुधवारी 24 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे। जलसंपदा विभागाच्या आदेशानंतर स्टेम प्राधिकरणानं 20% सक्तीची पाणी कपात लागू केल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापुरातील जयदेव गायकवाड हल्ला प्रकरणी दलित पॅन्थर आक्रमक झाला। हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आलं। पुणे आयटीसीटी मेट्रो लाईन 3चं काम आता अंतिम टप्प्यात आले। जून महिन्याच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे। महानगरपालिका नगरपालिका हद्दीतील हद्दवाढमधील मालमत्तांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे। खोपोलीजवळील इमॅजिका वॉटर पार्कला पाणी टंचाईचा फटका बसलाय। पावसाचं आगमन लांबल्यानं आणि जलसाठ्यावरील ताण वाढल्यानं वॉटर पार्क बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणावरती महानगरपालिकेनं बुलडोझर चालवलाय। वारंवार नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण न काढल्यानं पालिकेनं ही कारवाई केलेली आहे। चित्रपट निर्माती आणि फॅशन स्टायलिस्ट रिया अनिल कपूर यांचं दागिने सध्या चोरीला गेलेले आहेत। मेट गाला कार्यक्रमासाठी न्यूयॉर्क इथे जात असताना प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती आहे।